गोदावरी पात्राला 2-3 दिवसापूर्वी पूर आलेला होता आणि बजरंग सोनवणे खासदार बीड जिल्ह्याचे यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि पूरग्रस्त नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी संवाद साधण्यासाठी ते माजलगाव तालुक्यातील कवडगाव या ठिकाणी आलेले होते आणि ते या ठिकाणी आल्यानंतर ते हे शेतकरी आहेत, त्यांनी जवळपास 2-3 परस पाण्यामध्ये पुराच्या पाण्यामध्ये उडी घेऊन आपलं हळदीचं पीक पुरामध्ये गेलेलं आहे, वाहून गेलेलं आहे हे दाखवण्यासाठी बजरंग सोनवणे यांच्या समोरच पुरामध्ये उडी घेतली होती आणि हे पीक पाण्यातून बाहेर काढून त्यांच्या समोर ठेवलेलं होतं आणि ठेवताच त्यांनी एक टाहू फोडला होता आणि प्रचंड नुकसान झालंय ही परिस्थिती त्यांनी खासदार सोनवणे यांच्या समोर आणलेली होती। आज आपण त्यांच्या सोबत आलेलो आहोत, त्यांचं कसं नुकसान झालंय, पुरामुळे काय परिस्थिती आहे, हळदीचं हे पीक आहे बघतोय आपण पूर्णपणे नुकसान झालेलं आहे, जवळपास त्याच्यावरती 2 ते 3 परस पाणी असल्याचं शेतकरी सांगतात। आज त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेणार आहोत काय परिस्थिती होती त्या दिवशी तुम्ही सोनवणे यांच्या समोरच पाण्यामध्ये उडी घेऊन हळदीचं पीक दाखवलं। त्या दिवशी मी खाली उतरलो, त्यावेळेस 1-2 बुडी घेतली मी, त्यावेळेस थव तर मला लागलेच नाही, हळद तर कुठं गावानाच, तिसऱ्या बुडीला हळद इथं कुठं गावली, तिथून घेऊन गेलो त्यांच्यापाशी, त्यांना सांगितलं असं असं नुकसान झालंय माझं, पूर्ण हे प्लॉट वरला प्लॉट पूर्ण 1-2.5 एकरचा प्लॉट पूर्णपणे नष्ट झालाय, पूर्णपणे करपून गेलाय सगळा, मिरची 1 अर्धा एकर होती ती पण पूर्णपणे नष्ट झालेली सध्या। त्यामुळे त्यांनी बजरंग बाप्पांनी काय त्यांच्या पद्धतीने मदत होती त्यांची एक मदत करावी आणि काय शासनाचा मला जे मिळणारा लाभ आहे तो योग्य त्यांनी द्यायला पाहिजे, मला एवढी माझी मागणी। काहीच विचार केला नाही तुम्ही किती पाणी असेल काय? नाही विचार काय, आता उत्पन्न मी केलं तसं, त्याला खर्च 1 लेकरापेक्षा जास्त याला जीव लावला होता। 1-8 दिवसाला याला कंद सड लागू नये म्हणून, याला बुरशी चढू नये म्हणून, याचा व्यवस्थित चांगलं पुढे उत्पन्न व्हावं म्हणून याच्यासाठी मी याला खर्च केलेला होता आणि त्याच्या पुढे काय जीवाची पर्वा काय येणार आहे, एक जेव्हा लेकराच्या पलीकडे याला मी सांभाळलेलं होतं म्हणलं याच्यापेक्षा जेव्हा काय आहे मग दुसरं। किती खर्च झाला ह्याला? जवळपास मी 70 ते 80 हजाराचं बियाणंच लावलं होतं ह्याला, आतापर्यंत 1.5 ते 1.5 लाखाच्या पुढेच समजा खर्च झालेला आहे माझा। सगळं क्षेत्र किती होते? सगळं क्षेत्र 1-2.5 एकर होतं माझं। आता किती उत्पादन निघणार अपेक्षा काय का? सगळं अपेक्षा काही येत नाही, आता ह्यात काही राहिलंच नाही, हे बघा नाही सगळं पूर्णपणे करपून गेलेलं, सगळं धुरळा झालेला आहे, काय निघणार आहे उत्पन्न आता यात? पूर्णपणे नष्ट झालेलं आहे, उत्पन्न निघण्याची 1% पण शक्यता नाहीये काहीच। किती दिवस पाणी राहिलं ह्याच्यात 30 तारखेला पाणी आलं तर कम्प्लीट 3 दिवस पूर्णपणे पाणी राहिलेलं आहे या प्लॉट मध्ये, 3 दिवस आणि 2 रात्री, हे असे 5 दिवस राहिलेले आहे। सगळं क्षेत्र किती शेत तुम्हाला काय काय होत तुमचं क्षेत्र? सगळं 3 एकरच क्षेत्र आहे, ते बी खातेपूड झाल्यामुळे माझ्या नावावर तर एकरभरच होतं, आईच्या नावावर एकरभर आणि आजोबाच्या नावावर एकरभर, त्यातलं 2.5 एकर गेलं, काय अर्धा एकर तर राहिलं दुसरं, पूर्णपणे नष्ट झालेले, म्हणजे आज संपलेलं शेतकरी मी माझं। त्या व्हिडिओ मध्ये दिसतंय की तुमच्याकडे 4-5 लाख रुपये कर्ज असं सांगतात तुम्ही। कर्ज हे बियाणं घ्यायलाच मी 1 लाख रुपये काढले होते, त्यातून 70-80 हजाराचं बियाणं वसमतून आणल्यामुळे 20,000 रुपये तर ते भाडंच गेलं माझं पिकअपला, त्यातून पुन्हा दुसरा खर्च वैयक्तिक, कुटुंब चालवणं, 2 मुलं, 1 पत्नी, आई, हे सांभाळत खर्च कुटुंबाला बी वार्षिक 50-60 हजार रुपये तर लागतोच ना, पूर्णपणे 4-4.5 लाख रुपयाच्या पुढे असं खाजगीकरण सावकाराचं कर्ज घेतलेलं आहे मी। किती दिवसामध्ये पीक आला असतं आणि या पिकातून किती पैसे भेटले असते? हे मार्च आणि मे मध्ये मला हे पीक काढण्यास उपयोग आला असतं, ह्याच्यातून कमीत कमी मला 7 ते 8 लाख रुपयाच्या पुढेच नफा मिळाला असता, कारण गेल्या वर्षी मी अर्धा एकरात लावलो, ह्यातून मला 1.5 लाख रुपये नफा मिळाला होता, त्याच्यामुळेच मी यंदा हे केलं। तुम्हाला त्या दिवशी बजरंग सोनवणे यांनी सांगितलं की सरकारकडून मदत मिळवून देईन आणि मी सुद्धा वैयक्तिक तुला उभा राहण्यासाठी, तुम्हाला उभं करण्यासाठी मदत करेल, त्यानंतर तुम्हाला काही बजरंग सोनवणे यांच्याकडून फोन वगैरे काही मदतीसाठी तुमच्याकडून नोंद वगैरे करून घेतली? नाही, त्याच्यानंतर काही येत नाही, त्या दिवशी त्याने माझा नंबर वगैरे घेतला, त्याच्यानंतर फोनही नाही, मी बी केला नाही, त्यांचं बी काही आलं नाही आणि सरकारची मला काही हे झालं नाही आणि त्यांची बी काही मदत मिळाली नाही, सरकारची काही मदत मिळाली। काय अपेक्षा आता मदतीची? मदत काय, माझं जेवढं नुकसान झालंय तेवढं भरपूर द्यावं, त्यांना औषधा पाण्यापुरतं तरी द्यावं मला वैयक्तिक, तेवढं मदत त्यांनी द्यायलाच पाहिजे दोघांनी, सरकारने आणि त्यांनी बजरंग बाप्पांनी। ज्यावेळेस ह्याच्यामध्ये पाणी दिसलं तुम्हाला त्यावेळेस काय वाटलं? तुम्ही एवढं लहानाचं मोठं केलेलं पिकामध्ये काय वाटलं? सगळं संपल्यासारखंच झालं, काय वाटणार आहे? सगळं जेवढं क्षेत्र होतं तेवढं पाण्याखाली गेल्यावर काय वाटणार आहे माणसाला? हे जगून तरी उपयोग काय असं? सगळं ज्याच्यासाठी केलं तेच आज पाण्याखाली म्हणलं, मग उपयोग काय आपला राहून? त्याच्यामुळे म्हटलं एक तर राहू किंवा बजरंग बाप्पाला आपली वेदना मांडू, ह्याच्यासाठी मी ते एक प्रयत्न केला खाली उडी मारून दाखवण्याचा, एक राहण्यात तरी काय उपयोग आहे? असं तरी काय कोणी येतंय जातंय, समजा हाय हळद दाखवतंय जातंय, निदान त्याच्यामुळे मी उडी मारून त्याला दाखवलं बाबा आपली
वेदना काय एक शेतकऱ्याची, बाबा आपण केलंय काय समजा, त्याला वेदना तरी माहित पाहिजेत ना शेतकऱ्याच्या. त्याच्यामुळे मी समजा एवढा प्रयत्न केला दाखवून, किंवा राहू किंवा जाऊ, फक्त त्यांच्या परत आपल्या भावना पोहोचल्या पाहिजे यासाठी मी केलंय. तुमचं नाव काय आणि माझं नाव बळीराम सुरेश लेंगरे, राहणार कवडगाव तरी. हे कवडगावचे शेतकरी होते. बजरंग सोनवणे दौऱ्यावर येताच त्यांनी त्यांच्या समोर पाण्यामध्ये उडी घेतलेली होती, जीवाची कुठलीही पर्वा न करता. कारण की स्वतः कर्ज काढून 4-5 लाख रुपये खर्च करून ज्या पिकाला लहानाचं मोठं केलं, आणि ज्यावेळेस पीक पदरामध्ये पडणार होतं त्यावेळेस अशी भयंकर परिस्थिती आली, पुरामध्ये सगळं काही वाहून गेलं. आणि त्यामुळं या शेतकऱ्यानं कसलाही विचार न करता एवढ्या मोठ्या पाण्यामध्ये उडी घेतली, आणि एक उडीमध्ये त्याला पीक सापडलं नाही म्हणून 2-3 वेळेस त्या शेतकऱ्यानं त्याच्यामध्ये उडी घेतली, आणि नंतर ते पीक त्याला सापडलं, आणि ते शेतकऱ्याने बजरंग सोनवणे यांच्या हातात दिलेलं होतं. अशी ही भयंकर परिस्थिती गोदावरी पात्राच्या ज्या किनाऱ्यावरती जे गाव आहेत त्या गावातील शेतकऱ्यांची झालेली आहे. या शेतकऱ्याला तात्काळ मदत मिळाली पाहिजे अशी मागणी या शेतकऱ्याने केलेली आहे. आणि खरंच गंभीर परिस्थिती आहे. या शेतकऱ्याला जर आज मदत मिळाली तरच हा शेतकरी कुठंतरी सन्मानाने उभा राहू शकतो, नाहीतर या शेतकऱ्यावरती प्रचंड प्रमाणामध्ये संकट ओढवलेलं आहे. घर असेल, शेती असेल, संसार असेल, गुरं ढोरं जनावर सगळं काही पाण्यामध्ये या पुरानं उद्ध्वस्त केल्याचं चित्र आपल्याला गोदापट्ट्यामध्ये पाहायला मिळतंय.